हाय फ्रेंड्स, दुर्गा वूलन आर्ट अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने रोज फ्लावर विणून दाखवणार आहे. या फ्लावरपासून आपण डोर हँगिंग, तोरण, थालपोश बनवू शकता. हे फ्लावर विणायला फार सोपे आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तुम्हा सर्वांना निवेदन आहे, तुम्हाला माझी व्हिडिओ आणि माझी मेहनत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच दुर्गा वूलन आर्ट अँड क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण रोज फ्लावर विणायला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण एक मॅजिक रिंग घेऊया. इथे एक मॅजिक रिंग घेतली आहे. 3 चेन घेऊया. 1 2 3. आता ह्या मॅजिक रिंगमध्ये आपण 15 डबल क्रोशेट घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 डबल क्रोशेट घेतल्यानंतर हा मॅजिक रिंगचा धागा असा ओढायचा आहे. मॅजिक रिंगचा धागा असा ओढल्यानंतर इथे आपण तिसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन असे लॉक करूया आणि हा धागा असा वरती ओढूया. इथे हा धागा कट करूया. हे पहा, इथे आपले एक छोटेसे सर्कल तयार झाले आहे. आता ह्या चेनमधून आपण हा धागा पाठीमागे घेऊया आणि हा एक्स्ट्रा धागा आहे इथे ह्या ठिकाणी आपण हा धागा फसवूया. अशा पद्धतीने हा धागा इथे पाठीमागे फसवायचा आहे आणि हा पण धागा इथे घेऊया. आता हा जो एक्स्ट्रा धागा आहे तो आपण कट करूया. हे पहा, इथे आपले छोटेसे सर्कल तयार झाले आहे. इथे मी येलो कलरचे उलन घेतले आहे. आपण कोणत्याही कलरचे उलन घेऊ शकता. इथे अगोदर एक स्लिप नॉट घेऊया. आता आपण इथे कोणत्याही चेनमध्ये चेनच्या या समोरच्या साईडला हे पहा, या ठिकाणी हा धागा असा घेऊया. एक चेन घेऊया. सेम ह्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशेट घेऊया. 5 3 चेन घेऊया. 1 2 3
एक चेन स्किप करायची आहे. नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे. 3 चेन घेऊया. 1 2 3. एक चेन स्किप करूया. नेक्स्ट चेनमध्ये या समोरच्या साईडला इथे एक सिंगल क्रोशेट घेऊया. 3 चेन 1 2 3. एक चेन स्किप करायची आहे. नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे. 3 चेन घेऊया. 1 2 3. एक चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. 3 चेन घेऊया. 1 2 3. एक सिंगल क्रोशेट घेऊया. 3 चेन घेऊया. 1 2 3. एक चेन स्किप करायची आहे. नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे ह्या ठिकाणी. तीन चेन 1 2 3. एक चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. आता लास्टला इथे 3 चेन घेऊया. 1 2 3. आपला हा जो पहिला सिंगल क्रोशेट आहे इथे आपण ह्या ठिकाणी एक स्लिप स्टिच घेऊन असे जॉईंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 वेळेस आपण इथे 3 3 चेन घेतले आहे. आपण या समोरच्या 3 चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊया. एक चेन घेऊया आणि एक सिंगल क्रोशेट घेऊया. समोरच्या 3 चेनमध्ये 8 डबल क्रोशेट घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. समोरच्या 3 चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. आता ह्या ज्या समोर 3 चेन आहे यामध्ये आपण 8 डबल क्रोशेट घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. आता ह्या समोरच्या 3 चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. समोरच्या चेनमध्ये इथे 8 डबल क्रोशेट घेऊया. 1 2 इथून इथपर्यंत विणूया. इथे मी 4 वेळेस 8 डबल क्रोशेट घेतले आहेत. 1 2 3 4. आता आपण लास्टला इथे या पहिल्या डबल क्रोशेटच्या वरती एक स्लिप स्टिच घेऊया. असे लॉक करूया आणि हा धागा असा वरती उडूया. आपल्याला इथे हा धागा कट करायचा आहे. हा धागा आपण असा इथे पाठीमागे लपवूया. इथे मी उलन चेंज केले आहे.
एक स्लिप नॉट घेऊया. इथे पाठीमागच्या साईडला या ठिकाणी ह्या चेनमध्ये असा धागा घेऊया. एक चेन घेऊया. सेम ह्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशेट घेऊया. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. एक चेन स्किप करायची आहे. नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. एक चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. ही एक चेन स्किप करूया. नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. एक चेन स्किप केल्यानंतर नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घ्या. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. एक चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घ्या. आपल्याला पूर्ण राऊंड असे 4 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4. एक चेन स्किप करायची आहे. नेक्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घ्यायचा. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. एक सिंगल क्रोशेट घेऊया. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. इथे ह्या ठिकाणी एक स्लिप स्टिच घेऊन असे जॉईंट करूया. एक 2 3 4 5 6 7 8. 8 वेळेस आपण 4 चेन घेतले आहे आणि राऊंड कंप्लीट केला आहे. आता आपण या चेनमध्ये विणूया. लास्टला इथे 4 चेन घेतल्यानंतर या पहिल्या सिंगल क्रोशेटच्या वरती इथे एक स्लिप स्टिच घेऊन असे जॉईंट करूया. इथे असे जॉईंट केल्यानंतर या समोरच्या 4 चेनमध्ये अगोदर एक डबल क्रोशेट घेऊया. एक डबल क्रोशेट घेतल्यानंतर आता आपण इथे एक्सटेंडेड डबल क्रोशेट घेऊया. ते म्हणजे कसे आपण पाहूया. हे पहा, क्रोशा हुकवरती एक राऊंड घ्यायचा आहे. हे पहा, आता इथे 3 राऊंड झाले. आता अगोदर एक काढूया, नंतर 2 काढूया, नंतर 2 काढूया. असे आपल्याला 7 डबल क्रोशेट घ्यायचे आहे. 7 एक्सटेंडेड डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. हे पहा, एक काढूया, 2 काढूया, 2 काढूया. इथे आपले 2 डबल क्रोशेट झाले आहे. 3 4 5
5 6 7 एक्सटेंडेड डबल क्रोशेट घेतल्यानंतर आता आपण इथे एक डबल क्रोशेट घेऊया. हे पहा, अगोदर 2 काढूया, नंतर 2 काढूया. आता समोरच्या 4 चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. ह्या समोरच्या 4 चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेऊया. 7 एक्सटेंडेड डबल क्रोशेट घेऊया. 1 2 3 4 5 6 7. आता एक डबल क्रोशेट घेऊया. समोरच्या 4 चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. सेम असेच विणून राऊंड कंप्लीट करूया. राऊंड कंप्लीट केल्यानंतर समोरच्या ह्या 4 चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. आता इथे ह्या ठिकाणी आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि जॉईंट करायचे आहे. आता आपल्याला असे पाठीमागे करायचे आहे. पाठीमागे थोडेसे असे फोल्ड करायचे आहे. या दोन्हीमध्ये ही जी चेन आहे, या चेनमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. अशा पद्धतीने एक चेन घ्यायची आहे. सेम ह्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. 4 चेन घेतल्यानंतर समोर ही जी चेन आहे, या दोन्हीच्या आतील ही ह्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. आता इथे ह्या ठिकाणी ह्या 2 सिंगल क्रोशेटमधील ही जी चेन आहे, ही ह्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. असे जॉईंट करूया. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. या दोन्हीच्या आतील ही चेन आहे, इथे एक सिंगल क्रोशेट घेऊया. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. एक सिंगल क्रोशेट घेऊया. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. ह्या चेनमध्ये 4 चेन घेतल्यानंतर एक सिंगल क्रोशेट. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. या ठिकाणी एक सिंगल क्रोशेट. 4 चेन घेऊया. 1 2 3
4. या दोन्हीच्या आतील चेनमध्ये इथे एक सिंगल क्रोशेट घेऊ. 4 चेन घेऊया. 1 2 3 4. इथे ह्या पहिल्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन असे जॉईंट करूया. हे पहा, इथे आपण असे चेन घेतले आहे. पहा, आपले रोज फ्लावर किती छान वाटत आहे. आता आपण ह्या पाठीमागील फ्लावरच्या पाकळ्या विणायला सुरुवात करूया. समोरच्या 4 चेनमध्ये एक स्लिप स्टिच घेऊया, एक चेन घेऊया, एक सिंगल क्रोशेट घेऊया. समोरच्या 4 चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेऊया. आता आपल्याला इथे 8 ट्रिपल क्रोशेट घ्यायचे आहे. क्रोशा हुकवरती असा 2 वेळेस राऊंड घ्यायचे आहेत. 2 राऊंड, 3 वेळेस 2-2 काढायचे आहेत. 1 2 3. इथे आपला एक ट्रिपल क्रोशेट झाला आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 8 ट्रिपल क्रोशेट घेतल्यानंतर एक डबल क्रोशेट घेऊया. हे 5. अशी आपली फ्लावरची पाकळी दिसत आहे. हे पहा, समोरच्या 4 चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. आता ह्या समोरच्या चेनमध्ये एक डबल क्रोशेट घेऊया. 8 ट्रिपल क्रोशेट घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. एक डबल क्रोशेट घेऊया. समोरच्या 4 चेनमध्ये एक सिंगल क्रोशेट घेऊया. अशा पद्धतीने विणून राऊंड कंप्लीट करूया. इथपर्यंत विणल्यानंतर आता आपण इथे लास्टला ह्या दुसऱ्या चेनमध्ये इथे ह्या एक डबल क्रोशेटच्या नंतर इथे एक स्लिप स्टिच घेऊन असे जॉईंट करूया. एक चेन घेऊया, धागा असा वरती ओढूया. हा धागा आपल्याला इथून चेनमधून असा पाठीमागे घ्यायचा आहे. हा धागा इथे पाठीमागे लपवूया ह्या ठिकाणी. पहा, आपले रोज फ्लावर किती सुंदर वाटत आहे.
मी आणखी एक फ्लावर इथे विणले आहे. हे पहा, विणायला पण फार सोपे आहे आणि किती सुंदर वाटत आहे पहा. आपण इथे असे मोती जॉईंट करू शकता. तुम्हाला हे रोज फ्लावर आवडल्यास नक्की बनवा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. तसेच दुर्गा वूलन आर्ट अँड क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.